सो हाय गाईज, अनुश्री सगळे ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार असल्यावर माझा असतो उपवास होता. त्यामुळं हेअर वॉश वगैरे केलेला आणि हेअर वॉश केल्यानंतर आपला नेहमीचं रुटीन हेअरला सिरम वगैरे लावून घेतला आणि नंतर बेड साफ केला आणि त्याच्यानंतर चहा आणि वेपर्स खाल्ले. नंतर मग थोडं काम सांगितलेलं, बॉटल पाण्याच्या भरायला सांगितलेल्या त्या भरल्या आणि ठेवले फ्रीजमध्ये नेऊन. ठेवल्यानंतर मग आपल्याला अजून दुसरं एक काम होतं. साबुदाणे फुकट टाकलेले मी, त्याची खिचडी करायची होती. खिचडी करायला गेली आणि मला बटाटा टाकून खिचडी खायची होती आणि मी त्या बटाटा टाकायला विसरले. मग दुसऱ्या साईडला गॅसवर बटाटा उघडत ठेवलेला आणि त्याच्यानंतर खिचडी मस्त तयार होती. मस्तपैकी गरमागरम खिचडी तशीच मग नंतर खाऊन घेतली. एक नंबर खिचडी झालेली, मस्तच. आणि त्याच्यासोबत दही मस्तच लागते, एक नंबर लागते खिचडी. दही आणि खिचडी, गोड दही साखर टाकून त्याच्यानंतर तयार झाली आणि आम्ही निघालो आता दापोली. मी आणि आर्या निघालो दापोली जाणार तेव्हा. दापोली जाऊन आज गुरुवार त्यामुळे चला तर मग आपण आता निघूया. मग काय, गाडी काढली आणि निघालो. झाडं मस्तपैकी गुलाबाचं फूल आलेलं ते काढलं आणि गेलो दापोलीत गेल्यावर थोडीफार मला केळी घ्यायची होती. केळी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर निघालो आम्ही स्वामींच्या मठात जायला निघालो. आणि त्याच्यानंतर मग आलो आम्ही स्वामींच्या मठात आलो. संध्याकाळी आलेलो आणि आम्हाला आरती पण भेटली. त्याच्यानंतर आम्ही स्वामींच्या मठातून निघालो तर पाऊस आला आणि मला एक फोल्डर पण घ्यायचा होता, तो घेतला. आणि आता पाऊस भरपूरच होता त्यामुळे मी वरचा कोटच घातलेला आणि भिजलो आम्ही मग. आणि नंतर मग आलो आम्ही घरी. ही पण भिजलेली थोडीफार आणि नंतर आले घरी. आणि त्याच्यानंतर मग मी फोल्डर घेतलेला, त्याला सर्व सर्टिफिकेट वगैरे लावत होते. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. थँक्यू.